ओम साईराम मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत लहान बाळाचे टोपडे. तर त्यासाठी लागणारी मापे म्हणजे डोके घेर घ्यायचा. डोके घेर घेतलेला आहे मी जे बाळाचं शिवणार आहे त्याचा डोके घेर घेतलेला आहे 14. मग त्यानुसार मी आता अस्तरचं कटिंग करत आहे. मग कापड कटिंग करते. तर हे आपल्याला हे अखंड कापड ह्याची डबल घडी घातल्यानंतर परत एक घालायची म्हणजे 4 पदरी घडी घ्यायची. आता डोके घेर आहे आपला 14. मग 14च्या निम्मे माप टाकायचं घडीच्या बाजूलाच. ही इकडे घडी आहे, हे बघा इथं त्या घडीच्या बाजूलाच डोके घेराच्या निम्मे घ्यायचं. मग डोके घेर घेतलेला आहे 14, 14च्या निम्मे 7. तेवढंच माप इथं सुद्धा टाकायचं ह्या दुसऱ्या बाजूला, घडीच्या दुसऱ्या बाजूला. आणि मग असं राऊंड करत 7 इंचावर हा गोल शेप द्यायचा आणि तो कट करायचा. हे बघा, हे कट केल्यानंतर हा असा राऊंड झाला. त्याच्यानंतर आपण ह्याचं सुद्धा कटिंग केलेलं आहे, कपड्याचं जे मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा कटिंग केलं आहे. मग ही जी घडी आहे ही अशी घालायची. आता ह्या घडीवरच उंचीला 2 इंच आणि खालून 2 इंच हे असं माप घ्यायचं आणि हे 2 इंच आणि हे 2 इंच असं जोडायचं आणि ह्याचं कटिंग करून घ्यायचं. तसंच फॅब्रिकचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं. कटिंग केल्यानंतर शिवण्यासाठी आता बसणार आहे. आता मी शिवायला सुरुवात करणार आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक एकावर एक ठेवून हा जो कट केलेला भाग आहे तो सोडून द्यायचा आणि साईडनी शिलाई मारून घ्यायची. आता शिवायला सुरुवात करणार आहे. हा जो पूर्ण राऊंड आणि हे सुद्धा जोडून घ्यायचं. आता हे पूर्ण जोडून झाल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झाल्यानंतर हा भाग सोडून, हा कट केलेला भाग सोडून ह्याच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या. आता ह्या प्लेट्स अगदी जवळ टाकून घ्यायच्या पूर्ण राऊंडला. हे बघा अशा प्रकारे प्लेट्स टाकून घेतल्यानंतर ही अशी डबल घडी घालून हे मोजायचं. आता हे टोटल आलं 8. मग 8 2 16 इंचाची लांबीला पट्टी काढायची आणि रुंदीला 3 इंच. बघा अशी ही प्रकारे पट्टी काढून घेतलेली आहे. 3 इंच रुंदीला आणि लांबीला 16 इंच. जेवढं डोकं हे बसले प्लेटी टाकून तेवढं घेणे. मग त्यानंतर ही पट्टी आतमध्ये धरायची, हे बघा आतल्या बाजूला, आणि वर असं लावायला घ्यायचं. ही पूर्ण पट्टी आपली बसलेली आहे ह्या टोकाची, ह्या टोकाला सुद्धा. मग ही पट्टीला दाबटीप टाकायची. मग ह्या पट्टीला दाबटीप टाकून घ्यायची.
बघा अशी टीप शिलाई मारून झालेली आहे, दाब टीप. मग नंतर इथं पुढे एक शिलाई मारायची. इथं पुढे मारल्यानंतर हे बघा हे अशा प्रकारे दिसणार. आता ह्या खालच्या भागाला एक पट्टी काढायची. जर तुम्हाला हा डोके घेराचा खालचा भाग जर कमी वाटला तर इथून आणखीन तिरकं आपण कट करू शकतो. अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि कट करायचं, म्हणजे हा खालचा भाग बसून जातो. ही आपण बांधण्यासाठी नाडीसाठी मी कापड काढलेला आहे. 10 इंच ह्या खालच्या भागापेक्षा 10 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि रुंदीला 1.25 इंच. माझ्याकडे असं कॉन्ट्रास्ट कापड होतं, म्हणजे कॉन्ट्रास्ट घेतल्यावर कसं ह्याच्यावर उठून दिसेल म्हणूनसाठी मी हे कॉन्ट्रास्ट घेतलेलं आहे. रुंदीला 2 इंच आणि लांबीला तुम्हाला जेवढ्या प्लेट्स जास्त हव्या असतील तेवढ्या घेणे आणि आवश्यकतेनुसार पिको करायचं असेल तर पिको केल्यावर आणखीन छान दिसतं. जर तुमच्याकडे पिकोची मशीन अवेलेबल नसेल तर ह्या साईडला दोन्ही बाजूनी दुमडून शिलाई मारून घ्यायची. मी असा पिको करून घेतलेला आहे. पिकोने अजून छान दिसते फ्रिल. मग ही फ्रिलला पिकोची बाजू खाली ठेवायची आणि ही जी शिलाई मारली आहे ह्याच्यामधून मध ठेवून ह्याला प्लेट्स टाकायच्या. जर तुम्हाला डायरेक्ट येत नसेल तर अगोदर प्लेट्स घेऊन मग केलं तरी चालतं. डायरेक्ट इथं प्लेट्स टाकायची मधोमध हे करून आणि मग ह्याला अटॅच करायचं. असं ठेवायचं बरोबर ह्या शिलाईवर इथल्या मधोमध अशी प्लेट घेऊन बरोबर आणि प्लेटी अगदी जवळ 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 टाकायच्या. अशा ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. अगदी दाट टाकून घ्यायच्या म्हणजे छान दिसतं, गजरा टाईप दिसतं. आता ही जी पट्टी आपण काढलेली आहे ती लावायला घ्यायची. ती लावायला घ्यायच्या अगोदर एका बाजूने तुंबडून शिलाई मारायची. अशी धरून डायरेक्ट शिलाई मारायची. आता हे 5 इंच खून करून घ्यायचे, तेवढं सोडून द्यायचं आणि ह्याच्या आतल्या बाजूला ही पट्टी धरायची अशी शिलाईची बाजू वर आणि हा पूर्ण हा भाग जोडून घ्यायचा. हा जो क्रॉसमध्ये आपण कटिंग केलेला आहे तो. हे जोडून झाल्यानंतर हे बघा हे दोन्ही पण 5-5 इंच शिल्लक राहतात. मग याला ही अशी पट्टी करून हे दुमडून घ्यायचं आणि ह्याच्यावर ही पट्टी टाकायची म्हणजे अशी छानशी छोटीशी नॉड तयार होती. छानसा असं टोपडं आपलं तयार झालेलं आहे. ह्याला इथं खाली गोंडे बसवून घ्यायचे. हे छान असे गोंडे बनवून घेतले. आता इथं एक बरोबर मध्यावर एक टक्स टाकायचा आतल्या बाजूने. इथून साधारण अर्धा आणि वर 2.5 असा तिरका टक्स टाकायचा आणि समजा बाळ जर मोठं झालं तर हा टक्स बसवायचा म्हणजे बसून जातं टोपडं.